कढईमध्ये 2 पळ्या तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झाले की आपल्याला बटाटे त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तेल आपलं गरम झाले पहा. एक बटाटा घेतला आहे मी, तो आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया. ही भाजी फार छान लागते चवीला, थोडीशी वेगळी. आपण नेहमी एका पद्धतीने भाजी करतो ना, तर ही अशी पद्धतीने भाजी करून बघा, एकदम छान लागते भाजी. आता हे आपण तेलावर चांगले फ्राय करून घेऊया. लाल होईपर्यंत आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे. हे आता बटाटा आपला एकदम छान गुलाबी रंगावर फ्राय झाला. आता तो काढून घेते मी. गॅस मोठाच ठेवला, गॅस मोठाच ठेवायचा. मोठ्या गॅसवर आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे. आता ह्याला आपण फोडणी करूया. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, आता हा वाटाणा ह्याच्यामध्ये ओला मटार घेतला आहे मी. त्याला मी थोडंसं भाजून घेतलं अगोदर तव्यावर आणि त्याला थोडंसं दाबून घेतले पाय. असं दाबून घ्यायचं म्हणजे वाटाणे तेलामध्ये उडत नाही. आता ह्याला आपण परतून घ्यायचे छान तेलामध्ये. मोठा गॅस ठेवायचा, एकदम परतून घ्यायचं चांगलं. भाजल्यामुळे हे आपले लवकर परतले जाणारे वाटाणे. हे पहा, वाटाणे चटचट आपले उडत आहेत. आता हे वाटाणे आपले परतून झालेत तेलावर. आता ह्याच्यामध्ये मी कांद्याची प्युरी टाकणार आहे. ह्याच्यातच टाकायची. कांदा भाजून वगैरे घेतलेला नाही आहे. एक कांदा मी असाच मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. आता गॅस मोठा करायचा आणि कांदा असं छान परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये एकसारखा परतल्यामुळे ह्याचा कच्चेपणा पण जातो आणि छान लागते भाजी. आपण नेहमी कांदा परतून मग त्याच्यामध्ये टाकतो ना वाटाणे, पण आज आपण हे असं ह्याच्या तेलामध्ये अगोदर वाटाणे घातलेले आहेत. तर ह्या पद्धतीने भाजी पण फार छान लागते. आता एकदम तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची. गॅस मी बारीक करते. एकसारखं ह्याला परतूया आपण. आपला वाटाणा परतून झाला आहे. आता त्याच्यामध्ये 1 टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे मी. 1 टोमॅटो वाटून घेतला मिक्सरला छान. ही पेस्ट आता अशी आपण परतून घेऊया. मोठा गॅस केला आहे मी. आपण हे काही भाजून घेतलेलं नाही, हे कच्चंच वाटलेलं आहे सगळं, म्हणून याच्यामध्ये आपल्याला एकसारखं छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यावर मी 1-2 मिनिट आता ह्याच्यावर बारीक गॅस करून झाकण ठेवते. हे पाहता आपलं हे टोमॅटो पण परतून झाला आहे. त्याच्यामध्ये मी 1-1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर वाटलेली आहे. गॅस मोठाच ठेवला आहे. पुन्हा परतून घ्यायचं चांगलं. हा तळून घेतलेला बटाटा पण त्याच्यामध्ये घालते मी. आता ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला धने पावडर घालते मी. 1 चमचा धने पावडर, हळद पावडर घालायची अर्धा चमचा, जिरे पावडर घालायचे अर्धा चमचा. आपण जिरे घातलेले आहे फोडणीमध्ये. आपला घरगुती मसाला घालते मी ह्याच्यामध्ये 1 चमचा. तिखट तुपच्या आवडीप्रमाणे. आता ह्याला परतून घ्यायचं आहे. पुन्हा गॅस बारीक करायचा आणि ह्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे. चांगलं परतल्यामुळे ह्याचा कच्चेपणा निघून जातो. गॅस बारीक केला आहे मी. आता ह्याच्या चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. थोडंसं मीठ. दही घालूया आपण 1 चमचा. दह्यामुळं एकदम छान चव येते आपल्या भाजीला. घट्ट दही, ताजं दही घालायचं आणि पुन्हा हलवायचं ह्याला. आणि थोडंसं ह्याच्यात पाणी घालायचं आपल्याला, म्हणजे हा मसाला आपला ह्याच्यात शिजून निघेल. हे बाहेर छान परतून झाले. आता थोडंसं ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार, कारण आपला मसाला थोडासा शिजला पाहिजे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यात घालू शकता. आता हे मी एक अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. आता आपण ह्याला 5 ते 7 मिनटं आता ह्याला आपण शिजून देऊया. हे आता आपली भाजी किती छान शिजली आहे बघा. त्याला तर्री पण आली आहे
आणि एकदम मस्त भाजी शिजली आहे बघा. अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून पहा वाटाणा बटाट्याची, एकदम वेगळ्या सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी लागते. आणि तुम्हाला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा.